नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? आणि आपला आपुलकीचा प्रश्न अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे, कारण मी अक्षय सर पुन्हा एकदा घेऊन आलोय इयत्ता 10वी ची मॅथ्स या विषयाची लेक्चर सिरीज. आणि आज आपण सुरुवात करणार आहोत थेरम्सला. तर जॉमेट्री यातील आपला पहिला थेरम आपण घेणार आहोत, ज्याचं नाव आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, जो की एक्झाम मध्ये 3 मार्क्सला खूप वेळा विचारला जातो. तर चला सुरू करूयात बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमला. ओके, आता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचं स्टेटमेंट काय सांगते आपल्याला? इफ अ लाईन इज पॅरलल टू ए साइड ऑफ ए ट्रायंगल, म्हणजे काय? एक कुठलीही लाईन जर ट्रायंगलच्या कुठल्याही एका साइडला काय असेल रे बाळांनो, पॅरलल असेल, तर काय होतं? इट इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड इनटू टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. ती काय करते रे? ट्रायंगलच्या ज्या साइडला पॅरलल आहे ती सोडून उरलेल्या दोन साइडला काय करते रे? दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये काय करत असते रे? इंटरसेक्ट करत असते. आणि देन द लाईन डिवाइड द साइड इन द सेम प्रपोर्शन. आणि ज्या साइडला ते डिवाइड करते त्याला काय करत असते? ते इक्वल प्रोपोर्शन मध्ये काय करत असते रे? डिवाइड करत असते. आता आपण बघूयात हे प्रूफ एकदम व्यवस्थित. तर आपण काय घेतलं? एक ट्रायंगल घेतलाय, त्याला काय नाव दिलंय रे? एबीसी. आता ह्या एबीसी ट्रायंगल मध्ये आपण एक लाईन घेतली, जिचं नाव काय दिलंय आपण? एल. ओके, आता ही जी एल लाईन आहे ही पॅरलल आहे. कशाला रे? तुमच्या ट्रायंगलच्या एका साइडला. आता बघितल्यावर काय लक्षात येतंय? कुठल्या साइडला आहे रे बाबा ती पॅरलल? तर ती कशाला पॅरलल आहे? बीसी ला. मग जेव्हा ती लाईन बीसी ला पॅरलल आहे, ती उरलेल्या ट्रायंगलच्या दोन साइडला काय करते रे? दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये काय करत असते? इंटरसेक्ट करते. म्हणजे कुठले दोन डिस्टिंक्ट पॉइंट आले तुमच्याकडे? जर बघितलं तर ही लाईन एल ह्या बीसी ला पॅरलल आहे. म्हणजेच काय? ती उरलेल्या दोन साइड कुठल्या रे? एबी आणि बीसी यांना दोन वेगवेगळ्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. कुठले पॉइंट आहेत ते? पी आणि क्यू. जर असं असेल तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? देन द लाईन डिवाइड द साइड इन द सेम प्रपोर्शन. म्हणजेच काय? जेव्हा ती लाईन इथे इंटरसेक्ट करते त्यावेळेस ती काय करते रे? आपल्याला इक्वल प्रोपोर्शन मध्ये ती दिसते, डिवाइड होते. कशी रे? एपी डिवाइडेड बाय काय येणार तुमचं? पीबी. हा झाला एका साइड साठी. आणि दुसऱ्या साइडला काय येणार तुमचा? एक्यू डिवाइडेड बाय क्यूसी. ओके, हे आपल्याला व्यवस्थित प्रूव्ह करायचं आहे. तर सर्वात प्रथम आपण सुरुवात कशाला करणार आहोत रे बाळांनो? सुरुवात करणार आहोत आपण गिव्हन पासून. ओके, सो बघूयात गिव्हन काय काय आपल्याकडे. सुरुवातीला मी काय म्हणणार आहे? माझ्याकडे जो ट्रायंगल आहे तो कुठला आहे रे? इन ट्रायंगल एबीसी. ओके, सो मी इथे लिहून घेणार आहे इन ट्रायंगल एबीसी. यामध्ये काय दिसतंय रे बाळांनो मला? लाईन एल पॅरलल टू साइड. कुठल्या साइडला पॅरलल आहे? ती माझ्या ट्रायंगलच्या बीसी. ओके, म्हणजे मी काय लिहिलं सुरुवातीला? लाईन एल इज पॅरलल टू साइड बीसी. ओके, आता नेक्स्ट काय रे मग तुमचं? अँड लाईन एल इंटरसेक्ट. कुणाला इंटरसेक्ट करते रे? साइड. कुठल्या दोन साइड आहेत? एबी आणि एसी. एबी अँड एसी ऍट पॉइंट. कुठल्या पॉइंट मध्ये करते रे बाळांनो? पी अँड क्यू. पी अँड क्यू रिस्पेक्टिव्हली. एकदम सोपं आपलं गिव्हन तयार झालेलं आहे. काय लिहायचं गिव्हन मध्ये मला? इन ट्रायंगल एबीसी. माझ्याकडे जो ट्रायंगल आहे तो कुठला आहे रे बाळांनो? एबीसी. या एबीसी ट्रायंगल मध्ये लाईन एल जी आहे ती पॅरलल आहे ट्रायंगलच्या एका साइडला. कुठल्या साइडला आहे ती? तर ती कुठल्या साइडला आहे रे? आपल्या बीसी ला आहे. आणि ती बीसी ला पॅरलल असताना तीच लाईन एल इंटरसेक्ट करते उरलेल्या दोन साइड्सला. कुठले दोन साइड्स आहेत? एबी अँड एसी. मग मी इथं काय लिहिलं? इंटरसेक्ट साइड एबी अँड एसी. कशात करते? ऍट पॉइंट पी अँड क्यू रिस्पेक्टिव्हली. हे काय झालंय आपलं गिव्हन. आता मला काय बघायचंय की मला ह्या गिव्हन नुसार काय प्रूव्ह करायचंय. मग मी इथं काय लिहिणार आहे? नेक्स्ट आता आपला टार्गेट काय रे बाळांनो? टू प्रूव्ह. ओके, सो बघूयात आपण आपलं टू प्रूव्ह काय आहे इथे. ओके, आता यामध्ये आपल्याला प्रूव्ह काय करायचं रे बाळांनो? की then the line divides the side in same proportion. मग इथे मिळणारे सेम प्रोपोर्शन कुठले आहेत रे? एक मिळतोय एपी डिवायडेड बाय काय मिळतोय मला? पीबी. मग मी इथे काय लिहिणार आहे? एपी डिवायडेड बाय पीबी
इज इक्वल टू नेक्स्ट काय मिळतंय मला ए क्यू डिवायडेड बाय क्यू सी. मग मी इथं लिहिला ए क्यू डिवायडेड बाय काय रे बाळांनो माझा क्यू सी. हे मला इथे प्रूव्ह करायचं आहे. मग आता हे प्रूव्ह करताना मला काय करायला लागणार आहे रे, मला छोटस कन्स्ट्रक्शन करायला लागणार आहे. इथं काय करायला लागणार आहे मला कन्स्ट्रक्शन. मग मी कन्स्ट्रक्शन काय करतोय, पीसी आणि पीक्यू यांना सॉरी पीसी अँड क्यूबी यांना काय करतोय रे मी जॉईन करतोय. ओके मग आपण करूया तिथे छोटस कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन काय केलंय आपण, जॉईन. कुणाला जॉईन करतोय, पीसी अँड सेकंड काय रे बाळांनो आपल्याकडे क्यूबी. ओके आता आपलं मटेरियल रेडी झालेलं आहे. आता आपल्याला याला काय करायचं रे बाळांनो, प्रूव्ह करायचं आहे. सो आपण आपला मेन मुद्द्याला जाऊयात. नेक्स्ट टार्गेट काय आपलं, प्रूफ. सो प्रूफ साठी सर्वप्रथम मी काय करणार आहे, दोन ट्रायंगल घेणार आहे. कुठले घेणार आहे रे बाळांनो, ए पी क्यू आणि दुसरा ट्रायंगल कुठला घेणार आहे मी, पी क्यू बी. नीट लक्ष द्या कुठले ट्रायंगल घेतले आपण. मी इथं काय म्हटलंय, इन ट्रायंगल. पहिला कुठला घेतलाय रे बाळांनो, ए पी क्यू अँड ट्रायंगल. दुसरा कुठला घेतलाय, पी क्यू बी. पी क्यू बी. आता हे व्यवस्थित लक्षात यावं म्हणून हे ट्रायंगल मी इथे ड्रॉ केलेला आहे. बघा तो असा आडवा, याला फक्त काय केलंय आपण, उभा केलाय. म्हणजे काय केलंय, इकडचा क्यू बाबा इकडे वरती आला, इकडे ए आहे तो ए इथं आला, त्यानंतर इथे मध्ये पी आहे तो पी आला, आणि इकडे काय आला रे बाळांनो, बी आलेला आहे. आता मला यांच्या एरियाचा काय घ्यायचा रे बाळांनो, रेशो घ्यायचा आहे. मग मी काय म्हणणार खाली, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू डिव्हायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल, दुसरा कुठला आहे बाळांनो आपल्याकडे, पी क्यू बी इज इक्वल टू. आता आपल्याला माहिती आहे ट्रायंगलचा एरिया कसा घेतो रे आपण, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके म्हणजे इथं काय येणार आहे तुमचं 1/2 इंटू, आता जर मी पहिला ट्रायंगल बघितला कुठला आहे रे, ए पी क्यू. याचा बेस काय मिळतोय मला, सर एपी आहे. म्हणजे इथं काय येणार आहे बाळांनो तुमचा एपी मल्टिप्लाय बाय याची हाईट काय आहे आपल्याकडे, अल्टिट्यूड याला नाही, मग ती मला ड्रॉ करायला लागणार आहे. मग मी ती अल्टिट्यूड ड्रॉ केली, त्याला काय नाव दिलं रे, क्यूडी. मग आपण काय म्हणूया तिथे, क्यू इंटू डी डिव्हायडेड बाय, परत सेकंड साठी 1/2 इंटू, आता दुसरा कुठला आहे आपल्याकडे, पी क्यू बी. याचा बेस काय असणार आहे बाळांनो, पी बी. मग आपण इथं काय लिहिलंय, पी बी मल्टिप्लाय बाय याची पण अल्टिट्यूड काय असणार आहे तुमच्याकडे, क्यूडी. त्या क्यूडीला हा क्यूडी काय झाला, कॅन्सल. या 1/2 ला हा 1/2 काय झाला रे बाळांनो, कॅन्सल. म्हणजे आपल्याकडे काय शिल्लक राहते, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू डिव्हायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू काय लागेल बाळांनो आपल्याकडं, एपी डिव्हायडेड बाय पीबी. याला मी म्हणणार आहे इक्वेशन नंबर 1. अगदी सोपं आहे. आता आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा ही साइड कन्सिडर केली आपण. आता कुठली करूयात, इकडची साइड करूयात सर. मग तिथे पण मला किती ट्रायंगल दिसत आहेत रे बाळांनो, 2 ट्रायंगल. पहिला कुठला आहे, ए पी क्यू आणि दुसरा कुठला आहे रे आता, पी क्यू सी. मग मी इथे काय म्हणणार आहे आता, इन ट्रायंगल. कुठले घ्यायचे आपल्याला आता, ए पी क्यू अँड ट्रायंगल. दुसरा कुठला बाळांनो आपला, पी क्यू सी. आपण इथं काय म्हणणार आहोत, पी क्यू सी. आता बघा जसा हा घेतला होता तसंच मी इथं केलंय. आता इथं काय, इकडची बाजू घेतली, वरती काय येणार आहे तुमचा पी, त्यानंतर खाली काय आलाय एसी आला, एसी आणि मध्ये काय रे बाळांनो तुमचा क्यू. ओके आता इथं पण अल्टिट्यूड नाहीये, मग आपण इथं पण काय ड्रॉ करणार आहोत रे बाळांनो, अल्टिट्यूड ड्रॉ करणार आहोत. आणि तिला काय नाव दिलंय आपण आता इथे पीडी. ओके आता ज्या पद्धतीने आपण याचा पण काय घेतला होता रे, एरियाचा काय घेतला होता, रेशो घेतला होता, त्याच पद्धतीने आपण सेकंड याचा सुद्धा एरियाचा काय घेणार रे बाळांनो, रेशो घेणार आहोत. मग घेऊयात आपण. इथे काय म्हणणार आहोत, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू डिव्हायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल, दुसरा कुठला आहे रे बाळांनो, पी क्यू सी इज इक्वल टू, आता परत 1/2 इंटू, आता एपीक्यू चा बेस काय परत इथं ए क्यू इंटू याची हाईट काय रे बाळांनो आपल्याकडे पीडी डिव्हायडेड बाय खाली जर घेतला दुसरा पी क्यू सी, याचं पण काय येणार
1/2 इंटू याचा बेस काय रे बाळांनो QC इंटू याची हाईट काय तुमच्याकडे पडत PD. सर PD ला PD कॅन्सल झाले, 1/2 ला 1/2 काय झाला रे बाळांनो कॅन्सल, जाळण दूर काय झालाय त्याचा संघच. मग आपल्याला परत काय मिळालं रे बाळांनो एरिया ऑफ ट्रायंगल APQ डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल टू इथे काय शिल्लक राहिले रे AQ डिवाइडेड बाय QC. याला मी इक्वेशन नंबर काय म्हणणार आहोत रे बाळांनो सेकंड म्हणणार आहे. ओके, आता आपण काय केलं होतं पहिल्यांदा इकडची बाजू घेतली सर, नंतर इकडची बाजू घेतली. आता काय करायचंय आपल्याला दोन ट्रायंगल दिसताय, कुठला रे PQB आणि आणखी कुठला दिसतोय PQC. हे दोन ट्रायंगल काय करायचे आहेत रे घ्यायचे आहेत. मग मी काय केलंय वेगळं काय नाही केलं, याला फक्त उलट केलंय आणि त्याची फिगर कुठे ड्रॉ केली रे इथं. लक्षात घ्या खाली काय आला तुमचा PQ. ओके, वरती काय होता रे BC. आलं लक्षामध्ये. आपल्याला दोन ट्रायंगल मिळाली, एक रेड मध्ये दिसतोय कुठला PBQ आणि दुसरा कुठला आहे रे ब्लॅक मध्ये दिसतोय तो PCQ. ओके, हे दोन ट्रायंगल घ्यायचे आहे. आता यांना अल्टिट्यूड आहे का सर नाहीये, मग मी परत ड्रॉ केली, तिला काय नाव दिलं रे बाळांनो आता BD हे नाव दिलेलं आहे. मग मी इथे काय म्हणणार आहोत आता इन ट्रायंगल. पहिला कुठला घ्यायचा आहे मला PBQ, मी इथे घेतला PBQ अँड दुसरा ट्रायंगल कुठला आहे रे बाळांनो माझ्याकडे PCQ. मग इथं काय म्हणणार आहे मी PCQ. आता यांचा पण काय काढायचं आहे मला रेशो काढायचा आहे एरियाचा, आपण काढूयात. इथं म्हणतो एरिया ऑफ ट्रायंगल पहिला कुठला आहे रे PBQ डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल काय रे बाळांनो आपल्याकडं PCQ इज इक्वल टू सर याचं माहिती आहे 1/2 इंटू बेस. आता पहिला ट्रायंगल कुठला घेतलाय PBQ याचा बेस काय रे बाळांनो आपल्याकडे PQ. म्हणजे इथं काय येणार आहे तुमचा PQ इंटू याची हाईट काय माझ्याकडे BD, आपण लिहिली इथं हाईट BD डिवाइडेड बाय खालच्याचं परत 1/2 इंटू आता दुसरा ट्रायंगल ब्लॅक मधला PCQ याचा पण बेस काय रे बाळांनो तुमच्याकडे PQ आणि हाईट काय मिळते याची पण सर BD. अरे इच्छा इथं तर सगळंच कॅन्सल झालं, म्हणजे जाळण दूर काय मिळाला संगच. म्हणजे इथं काय मिळतंय तुम्हाला देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PBQ हे इकडे डिवाइड इकडे काय होईल रे मल्टिप्लाय. आता इकडे काहीच नाही म्हणजे 1 उरलेला आहे, म्हणजे काय येणार आहे इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PCQ. याला इक्वेशन नंबर काय म्हणणार आहे बाळांनो मी थर्ड. ओके, आता जर आपण नीट बघितलं तर आपल्या काय लक्षात येतंय रे इक्वेशन 1, 2 आणि 3 जर नीट घेतले, मी इथं म्हणतो फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड काय रे बाळांनो 3. 1, 2 आणि 3 जर नीट बघितले तर माझ्या काय लक्षात येतंय सर पहिल्या इक्वेशन मध्ये वरती APQ आहे, दुसऱ्यात पण काय आहे रे APQ. म्हणजे याचं जे तुमचं न्यूमरेटर आहे ते काय रे बाळांनो सारखे आणि डिनोमिनेटर वेगळे, पण ते कसं आहे इथं PQB आणि खाली काय आहे PQC आहे. परंतु जर इक्वेशन थर्ड पाहिलं तर आपल्या काय लक्षात येतं की PBQ आणि PCQ म्हणजेच हे दोन जे इथे वेगळे होते ते इथे एकमेकाला काय दाखवतायत रे सारखे दाखवतायत. येतं लक्षात नीट लक्षात. इथं काय खाली PQB इथं काय PQB आलं लक्षात. त्यानंतर इथं काय दिसतंय PQC इथं पण बघा PQC म्हणजे काय यांचे जर इक्वेशन 1 आणि 2 नुसार जर यांचे न्यूमरेटर सारखे आहे तर इक्वेशन 3 नुसार यांचे डिनोमिनेटर सुद्धा काय ते बाळांनो सारखे आहेत. म्हणजेच मी काय लिहू शकतो हे दोन्हीही जे आपण रेशोज घेतले ते काय आहेत रे इक्वल आहेत. म्हणजे मी इथं काय लिहिणार मग देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल पहिला काय होता रे तुमचा APQ डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल काय होतं रे PQB इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल. दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय होतं APQ डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल याचं काय आलेलं आहे PQC. मग जर यांच्या लेफ्ट हँड साइड सारखे असतील तर ऑब्विसली काय असणार आहे बाळांनो यांच्या राईट हँड साइड सुद्धा काय असणार आहे सारखे असणार आहे. म्हणजेच आपलं काय आलंय देअरफॉर AP डिवाइडेड बाय काय रे बाळांनो PB इज इक्वल टू काय मिळालंय आपल्याला AQ डिवाइडेड बाय QC. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं रे
प्रूव्ह करायचं होतं. शेवटी काय येईल मग, हेन्स प्रूव्ह. हे इतकं सोपं आहे. 3 मार्क्सला हे बराच वेळा एक्झामला विचारलं जातं. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, सो आय होप हा थेरम तुम्हाला व्यवस्थित लक्षात आला असेल. आता नेक्स्ट आपण पुढचं जे लेक्चर बघणार आहोत त्या लेक्चर मध्ये आपण याच्या पुढील थेरम म्हणजे कुठला बाळांनो, अँगल बायसेक्टर हा थेरम नक्कीच तुमच्या पुढे सादर करणार आहोत. आय होप हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं असेल. जर तुम्हाला हे लेक्चर कळालं असेल तर तुमच्या फ्रेंड्सला नक्कीच शेअर करा आणि आपल्या स्मार्ट ब्रिज ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा भेटूयात एका नव्या लेक्चर सिरीज सोबत. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.